नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। तुमची आमची लाडकी वाहिनी सोनी मराठीवर एक नवीन सिरियल आते लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तुझं माझं सपनाने याच सिरियलचे दिग्दर्शक पुरोहित सर माझ्यासोबत आहे। सर कसे आहात? मस्त. कसा आहेस तू? मी सुद्धा मस्त। सर आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया। पोस्ट ऑफिस नंतर एक नवीन कोरी मालिका, पोस्ट ऑफिस कॉमेडी जॉनर आणि ह्या मालिकेचा पूर्णपणे वेगळा जॉनर। काय सांगाल मालिकेच्या जॉनरबद्दल? मालिका ही म्हणजे दैनंदिन मालिका जरी असली तरी थोडासा एक कॉन्सेप्ट वेगळा आहे। जसं पाहिजे होतं तसं कास्टिंग मिळालं त्यामुळे। मला पुढचा प्रश्न हाच विचारायला आवडेल की ह्या मालिकेमध्ये एक कलंदर व्यक्ती निर्माता म्हणून आहे तुमच्यासोबत कारण का ते पूर्णपणे वेडे आहेत, ठार वेडे आहेत, कलेवर त्यांचं तेवढंच प्रेम आहे। काय सांगाल गोस्वामी सरांसोबतचं परत एकदा आणि नवीन असं? म्हणजे मी मोठे गोस्वामी सरांबरोबर आता दुसरा प्रोजेक्ट करतो। पोस्ट ऑफिसच्या निमित्तानं मी त्यांना जॉईन झालो। त्यांचं ना एक सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे की ते ना प्रोडक्शन म्हणजे निर्माते असून सुद्धा ना निर्मितीवरती जेवढा भर देतात तेवढंच ते कॉन्टेंटवरती पण भर देतात। ते दोघंही कम्प्लिटली स्टोरी मीटिंग्स अमुक अमुक ह्याला इन्व्हॉल्व असतात। त्याच्यानंतर ते ना कुठे म्हणजे इतर आता म्हणजे असं नाही म्हणता येणार पण बाकी प्रोड्युसर्स जेवढं करत असतील त्याच्या ते एक स्टेप पुढे असतात। कारण त्यांचं म्हणणं असतं की जे आपण करतोय ते चांगलं दिसलं पाहिजे। मग त्याच्यासाठी फार तुम्ही म्हणजे असा पैसे वगैरे ह्याचा विचार फार करू नका। ते चांगलं दिसण्याला ते जास्त महत्त्व देतात, चांगलं घडवण्याला जास्त महत्त्व देतात। आणि इट्स ऑलवेज प्रिव्हिलेज टू वर्क विथ दिस पीपल। आपण सुद्धा त्यांना बघायला चाललोय महाराष्ट्र हास्य जत्रामधूनच ते असतात। त्यांचं लिखाण, त्यांचं दिग्दर्शन आणि पोस्ट ऑफिस नंतर पुन्हा एकदा निर्मिती। कसं आहे ना, त्या दोघांचा सगळ्यात जास्त फायदा काय होतो तर यांचा अनुभव। म्हणजे आता मी डेली सोप जास्त केले असले तरी सुद्धा त्यांचा एक लोकांकडे बघण्याचा किंवा कॅरेक्टर्स बघण्याचा अनुभव या दोघांचा प्रचंड आहे। जे हास्य जत्रेमध्ये पण दिसतं की वेगवेगळी कॅरेक्टर्स ते आणत असतात। सो कॅरेक्टर्स बांधताना मोठे सरांचा, गोस्वामी सरांचा खूपच फायदा झाला। कारण ते ना छोट्या छोट्या जागा सांगतात की अरे हा असा वागेल का, किंवा हा असा वागेल का, हा असा वागला तर काय होऊ शकतं स्टोरीमध्ये, किंवा हा असा वागला तर काय होऊ शकतं, त्याच्याकरता खूप मदत झाली। आणि जेव्हा वेन इट कम्स टू इमोशन्स ह्या दोघांना खूप त्याचंही म्हणजे जरी हे कॉमेडी खूप करत असले तरी ह्याचं गांभीर्याकडे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचंही खूप चांगला दृष्टिकोन खूप चांगला आहे। त्यामुळे आम्हाला काही काही टप्प्याला अडकलो म्हणा किंवा आम्हाला काही टप्प्यांना वाटलं की अरे हा असं करेल का, असं करेल, तर त्यावेळेला त्यांचा खूप फायदा झाला स्टोरी प्रोग्रेशन करतात। आणि दोघंही तेवढेच खूप इन्व्हॉल्व असतात। त्यामुळे एक ती मजा वेगळी आहे त्याच्यात। काय म्हणजे ग्रूमिंग म्हणा किंवा आमचं जे स्टोरी सेशन्स होतात त्याच्यात खूप धमाल येते। त्यामुळे सर याआधी सुद्धा वाहिनीवर, सोनी मराठी वाहिनीवर अनेक लव्ह स्टोरी येऊन गेल्या। करेक्ट. ही वेगळी आणि रांगडी अशी लव्ह स्टोरी। करेक्ट. काय सांगाल यामधून प्रेक्षकांना वेगळं काय बघायला भेटेल आणि जाता आता प्रेक्षकांना काय अपील करायला त्यांनी सिरियल का, मालिका का बघावी? येस, मेन म्हणजे ही मालिका का बघावी ह्याचं उत्तर मी असं देईन की लव्ह स्टोरीज तुम्ही म्हणाला तसं खूप झाल्या। एक तर रांगडी आहे, मातीतली लव्ह स्टोरी आहे। दुसरी गोष्ट ना की ही कुठे ना कुठेतरी प्रत्येक घराघरातली लव्ह स्टोरी आहे। प्रत्येक बाईला असं वाटेल की माझ्या नवऱ्याचं एक स्वप्न जे मी पूर्णत्वाला नेलं, किंवा प्रत्येक पुरुषाला असं वाटेल की माझ्या बायकोचं स्वप्न मी पूर्णत्वाला नेलं। हे म्हणजे ही वेगळी म्हणण्यापेक्षा ही घराघरातली आणि प्रत्येकाच्या हृदयाला भेटणारी अशी लव्ह स्टोरी असं मी सांगेन की प्रत्येकजण आपल्याला शोधेल कुठे ना कुठेतरी की अरे हा मी आहे किंवा ही मी आहे असं नक्कीच शोधेल। आणि 19 जूनपासून आमची मालिका सुरू होती आहे। सो प्लीज बघा आणि प्रतिक्रिया कळवा। धन्यवाद. नाही सर, मालिकेच्या प्रमोशन दरम्यान आपण यानंतर सुद्धा भेटत राहू। तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद एक नवीन मालिका आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट। थँक्यू.